नमस्कार मैत्रिणींनो, कल्पना शिवण क्लासमध्ये आपले स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपला टॉपिक आहे शोल्डर मुंडा ह्याचं परफेक्ट कसं माप घेता येईल हे आपण आज हे करणार आहोत, माप घेणार आहोत शोल्डर आणि मुंड्याचे. काही मैत्रिणींना पाहिजे होतं की कोणतंही माप टाकण्यासाठी पूर्ण गळा जी खोली असते त्याच्यासाठी शोल्डर किती टाकायचं आणि मुंडा किती घ्यायचा हे त्यांना माहीत नव्हतं. ते त्याने कमेंट केलेले काही मैत्रिणी. तर आपण एक सॅम्पल म्हणून 36 साईजचं माप घेणार आहोत आणि 36 साईजला जवळजवळ 7 ते 11 गळा, 7, 8, 9, 10 आणि 11 त्या ह्याला जेवढ्या त्या खोली आहे तेवढ्या खोलीला आपण मुंडा किती घ्यायचा आणि शोल्डर किती टाकायचं आणि ते कसं टाकायचं हे तुम्हाला कधी माहीत नव्हतं. आपण काय फक्त ब्लाऊजवर माप घेऊन ह्याच्यात टाकत होतो. तसं न करता पूर्ण त्याची खोली घेऊन किंवा आपल्याला कोणती मापं घेतल्यानंतर आपल्याला योग्य शोल्डर मिळेल हे आपण आज बघायचं आहे. पण आता मुंडा हे शोल्डर जे टाकणार आहोत ते 36 साईजचं आहे. तर त्याचा पूर्ण मुंडा गोलाई 16 आहे आणि आपले जे शोल्डर जे असते ते पूर्ण घेतलेलं आहे. त्याच्यावरून आपण मापाचा अंदाज काढून ते शोल्डर टाकून घेणार आहोत. तर बघा आता हे मागील गळा आहे. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीपासून हे सांगायला लागेल. आपला क्लास नवीनच आहे त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम सांगता येत नव्हत्या. आपण थोडं सांगत जायचं आहे. स्टेप बाय स्टेप आपण शिकला तर व्यवस्थित तुम्हाला जमल. तर हा पाठीमागचा हा गळा आहे. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा तुमचा असू दे किंवा तुमच्या घरच्या कुठल्याही लेडीजचा असू दे, पाठीमागच्या भागानं असं घ्यायचं आणि इथून इथं असं शोल्डर घ्यायचं आहे. ह्या टोकासनं ते ह्या टोकापर्यंत ही जी आपली रेषा असते बोन ही असं शोल्डर करून असं पूर्ण शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे. पूर्ण शोल्डर घ्यायचं आणि मांडून काढायचं. पहिल्यांदा पहिली गोष्ट मांडून काढायचं आणि हे आर्मोल जे असते मुंडा राऊंड आपला गोलाई, मुंडा गोलाई म्हणतात, ते पूर्ण असे घ्यायची गोलाई. मग ती इथली असू देत किंवा तुमच्या परफेक्ट जी ब्लाऊज असते तिची असू देत, ती मुंडा गोलाई पूर्ण घ्यायची, ती लिहून काढायची. आता मी काय सांगते बघा तुम्हाला. आपल्याला 7 ते 11चा गळा, पूर्ण 11पर्यंत गळ्याला फक्त शोल्डर 8, 16चा दुसरा भाग 8च आलं पाहिजे. 7 जर गळा घेतला तरी पण 8 आलं पाहिजे आणि 11 गळा घेतला तरी पण 8च शोल्डर आलं पाहिजे. म्हणजे दुसरा भाग आपला 16 गोलाई असतं त्याचा दुसरा भाग यायला पाहिजे इथं. त्यासाठी आपण काय करावं लागणार आहे ते आज आपण सविस्तर तुम्हाला सांगते, अगदी व्यवस्थित आणि शिस्तात. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आपण हे चार्ट घेतलेला आहे त्याच्यानुसार आपण बघू. तर मैत्रिणी, तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. ज्या कोणी नवीन शिकणारे मैत्रिणी असतील, ज्यांना शिकायची इच्छा असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा. तर बघा, आपण आता पूर्ण हे शोल्डर घेतलेलं आहे. अंगावरचे शोल्डर घ्यायचे आहे, ब्लाऊजचे शोल्डर घ्यायचे नाही. कारण आपल्याला खोल जाऊन हे तुम्हाला मी हे सांगायला लागले, कशी माहिती घ्यायची शोल्डरची ती सांगायला लागली. आपण काय सतत ब्लाऊजवर मापं घेणार, आपण ह्याच्यावर टाकतोय, मग ते तुम्हाला काय कधी समजणार नाही. पहिल्यापासून जसं आपण घर बांधताना पाया कसा रचतो तसं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायला लागले. तर बघा, आपण शोल्डर हे आहे माझ्या मापाचं 36 मापाचं शोल्डर आहे. तर 36 मापाला शोल्डर 16 पण येऊ शकते, 14 पण येऊ शकते मुंडा गोलाई आणि 18 पण येऊ शकते गोलाई, मुंडाची गोलाई. मग आपण काय करायचं आहे, एक साधारण म्हणजे 16 येणार असते. मध्यम वर्गांचा 36 साईजला 16 मुंडा येत असतो. तर त्या मुंड्याला आपण 7 ते 11पर्यंत मुंडा 16च आला पाहिजे, अशा पद्धतीने मी तुम्हाला आज गणित सांगणार आहे. तर आपल्याला मुंडा घेतला, आपण हे शोल्डर घेतला, आपण पूर्ण सुरुवातीपासून समजा 1 नंबर मांडा तिथं आणि पूर्ण शोल्डर 7, तुमचं जे शोल्डर असतं ते तुम्ही टाका. तर मी शोल्डर घेतलेला आहे 7. तर काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो मी. शोल्डर घेतले 7. तर आपल्याला काय करायचं आहे, गळा उंची 10 काढायची आहे किंवा 7 असते. पहिल्यापासून आपण 7 पासून पुढे जाऊया. तर आपल्याला गळा उंची आपल्याला 7 पाहिजे. हे बघा 7. मग 7 घेतलं, इथं आपण 7 घेतलं का, पूर्ण शोल्डर घेतले 7 आणि गळा उंची आपली 7 घेतली. मग त्या 7 शोल्डरला ही गळा उंची आपल्याला परफेक्ट येणार नाही, कारण शोल्डर पूर्ण असं जे आहे ते ब्लाऊज पूर्ण उतरणार खाली. मग त्यासाठी काय करायचं आहे ते आपण बघू. तर आपलं शोल्डर आहे 14, पूर्ण शोल्डर 14. त्यात आपण काय करायचं आहे, जवळजवळ 3 इंच मायनस करायचं, 2 इंच मायनस करायचं. हे 14 झालं, 1, 2, हे 2 इंच आपण मायनस करायचं. 14 मधलं 2 गेलं तर आपल्याला शोल्डर किती मिळालं, 12. तर 12चं आपण असं निम्मं केलं तर शोल्डर किती मिळालं आपल्याला, 6 शोल्डर मिळालं. समजलं ना तुम्हाला. पूर्ण शोल्डर मी घेतलं 14, त्यातलं आपल्याला उंची कमी असल्यामुळं आपण 2 इंच वजा केलं तर आपलं शोल्डर आलं 12. 12मधलं आपण परत निम्मा केलं, आलं 6. तर आपण आता 6 घेऊया इथं. अगदी शिस्तात आणि व्यवस्थित मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी मनापासून मी सांगत आहे, तुम्ही मनापासून
ट्राय करा. 6 शोल्डर घेतला आपण. 14 मधलं मायनस केलं 2, तर आलं आपलं 12. 12 मधलं चौथा भाग आपण घेतला, दुसरा भाग 6 आलं, तर आपण इथं 6 घेतलं शोल्डर. मग 6 शोल्डर घेतलं आपण. इथं मुंडा किती उतरायला पाहिजे? 6ला 7 काय मुंडा उतरू शकत नाही आपण. आपण एक गणित असते मुंड्याचं, की छातीचा 6वा भाग. छातीचा 6वा भाग येतोय आपलं. 36 छाती आहे, तर त्याचा 6वा भाग किती येणार? 6. 6 6 36. 6 मुंड्यासाठी आपल्याला 6 येतं. पण ते 6 गणित कुठल्या ह्याच्याला सेफ होते, की 6 टाकलं तर आपला मुंडा बरोबर 16 येईल काय? तर नाही. कुठल्या तरी गोष्टीला फक्त एकाच ह्याला येऊ शकतो तो. कारण कुणाचं मुंडा 14, कुणाचं 16 असं असल्यामुळं 6 परफेक्टच येईल असं नसतं. तर आपण गणिताच्या हिशोबाने आपण 6 जर घेतलं तर 6 एकाच 6 मुंड्याला शोल्डरला येणार आहे. तर बघा 6 घेऊया आपण. इथं पण असं 7 करूया, म्हणजे बरोबर रेषा येणार. खोलीपासून तुम्हाला पूर्ण जे असते त्यापासून तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगा. आता आपण हे 7 गळा घेतलेला आहे. हिची रुंदी घेतली आपण 2.5 इंच. कारण 2 इंच 2.25 इंच घेतलं तर 3 चोळ होणार. ही 7 उंची 2.5. इथं पण आपण खाली रुंदी घेतली. पाठीमागचा भाग आहे. तर बघा इथं आपण हे शोल्डर घेतलं 6, मायनस करून आपल्याला शोल्डर आले 6. म्हणजे तुम्हाला शिकवण्याची पद्धत माझी कशी आहे बघा, अगदी व्यवस्थित असं मी सांगते तुम्हाला. तर बघा इथं 6 घेतलं तर इथं आपण 5 इंच खाली उतरायचं आहे. फक्त 5 इंच. 6.25 घेतलं शोल्डर मी. हे मुंडा 6.25ची रेष घेतली. तर आपल्याला 6.25च्या रेषेला मुंडा 16 काढायचा आहे. 16मधलं 8. इथं 8 आपलं बरोबर आलं पाहिजे. तर बघा आपण हे 1.5 इंच इथं घेतलं, असं टिंब केली. तर आपण त्याला आकार देऊ. इथं पण आपण उतार द्यायला लागतो. आणि 6च्या पुढं जर गळा असेल तर त्याला नाही उतार द्यायचं, त्या बाजूला दिलं तर चालतंय. पण असा उतार दिला तर ब्लाऊज व्यवस्थित बसतो. हे उतार दिला. मैत्रिणींनो व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. फक्त आपण आज मुंडा आणि शोल्डर ह्याच्यावरच व्हिडिओ करत आहोत. त्याच्यामुळे ह्या बाकीच्या काही हे इथंच आपण थांबवायची. इथं काही गरज नाही, आवश्यकता नाही. तर आपल्याला मुंड्याची किती येते माप ते बघायचं आहे. ते अर्धा इंच आपण वरती सोडलं शिलाईसाठी. ते 6.25 घेतलं मी. असं 6 घेतलं म्हणजे शोल्डरचं मुख्य पॉईंट तुम्हाला सांगतो. 6 शोल्डर घेतलं मी आणि इथं 5 इंच खाली वाढवलं मुंड्यासाठी. इथं 1.5 इंच घेतला असं तर आपला मुंडा राऊंड 16 आला पाहिजे पूर्ण. याचा निम्मा भाग आपण 8 यायला पाहिजे आपल्याला निम्मा. तर बघा ते अर्धा इंच वरती सोडलं आपण शिलाईसाठी. आणि थोडेफार आपल्या ह्या 3 रेषा शिलाईसाठी आपण सोडावंच लागतात. त्याला धरत बसायचं नाही. ते धरलं तर मग मुंडा कमी होणार. हे बघा 8 मुंडा आला म्हणजे 16चा मुंडा आपल्याला मिळाला. तर तुम्हाला समजलं. आपण पूर्ण 14 घेतलं होतं, त्याच्यामध्ये 2 मायनस करून 12 आलं आपलं. 12 मधला आपण दुसरा भाग घेतला 6 इंच आलं. 6 इंचाला आपण 5 इंच एक्स्ट्रा वाढवलं मुंड्यासाठी. तर आपला 16 मुंडा आला. तर आता ह्या कागदावरच तुम्हाला मी मापं टाकत नाही, कारण तुम्हाला समजणार नाही. कारण आपण 0 बॅलन्समध्ये शिकायला लागलोय, त्याच्यामुळे आपण कागदच वापरायचे. पिवळा कागद पांढरा कागद आपल्याला काही आवश्यकता नाही. हे आपण सतत टाकू शकतो, पण पिवळा कागद टाकू शकत नाही. चुकलं तर ते आपले पैसे जाणार आहे. त्याच्यामुळं हा असंच आपण शिकायचं आहे. तर दुसरा कागद घेते मी आता. आपण 7 झालं तर आपला 8 उंची केल्यानंतर मुंड्यासाठी किती लाईन घ्यायची आहे रेष मोठी मुंड्याची ते आपण बघू. चला हे बघा 7 उंचीला आपण शोल्डर घेतलं होतं 6. गळा रुंदी घेतली आपण 2.5 इंच. 2.4 मुंडा रेष घेतली आपण 6.25 2.6.2. आणि छातीची घडी घेतली ते आपण 9. छातीचा चौथा भाग 9. मी तुम्हाला चार्ट असा लिहून देतो. 7 गळ्याला शोल्डर 6 घेतलं होतं आपण. तर आपण काय करायचं आहे 5 इंच शोल्डरमध्ये वरती आपण आतल्या बाजूला यायचं आहे, म्हणजे 5.25 करायचं. समजलं का बघा तुम्हाला? 5.25 करायचं शोल्डर. आपण गळा उंची थोडी वाढवली 8 इंच. 1 इंच इकडे वाढवलं, 1 इंच आपण इकडं कमी केलं. 6 होतं तर 5.25 केलं. तर आपल्याला 5.25 केलं तर त्याच्यात 5 इंच परत इकडे मुंड्याकडे वाढवायचं आहे आपल्याला. ते बघू आपण. 5.25 असले तर आपण मुंडा किती घेणार? 6. मी इथं कमी केलं आणि इथं 5 इंच वाढवलं. इकडून इकडं कमी केलं आणि मुंड्याकडं 5 इंच वाढवलं. बघा अगदी तुम्हाला समजेल असं मी सांगा. आपण एकाच कागदावर करत नाही.
समजेल असं तुम्हाला डबल डबल कागद घेतलेले आहेत मी. तर आपण छातीचा भाग हे टाकू, चौथा भाग 9 इंच. तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओ सतत बघत राहा, म्हणजे समजेल तुम्हाला की आपण ह्याच्यातनं 5.5 घेतलं शोल्डर. आपली गळा उंची वाढल्यामुळं आपण 1/2 इंच कमी केलं गळा उंची. तर आपण मुंड्यात 1/2 इंच वाढवलं. तर आता इथं परत 1.5 इंच पाठीमागच्या मुंड्याचं 1.5 इंच. अवतार द्यायला पण चुकायचं नाही, म्हणजे आपल्या सतत लक्षात राहते. तर बघा आता आपण मुंडा राऊंड 8 आला पाहिजे. दुसरा भाग येते का बघू. प्रत्येक मापानुसार आपला मुंडा तेवढाच आला पाहिजे. आपण गळा उंची टाकलेले 8, तर मुंडा आपला 8 16 आलाच पाहिजे. हे समजलं तुम्हाला. आपण आता तिसरा कागद घेऊया. हे 8चं झालं, 8 गळा उंची झाली. आपण फक्त शोल्डर आणि गळा उंचीसाठीच आजचा विषय आहे. बाकीच काय आपण करत बसणार आहे. हे इकडे उतार आला, इकडे हे मुंडा आला. मुंडा बरोबर 16 आला. आपण घेतलं इथून 6 1/2 1/2 इंच कमी केलं आणि 1/2 इंच इकडे वाढवलं मुंड्यामध्ये खाली. गळा 8 असल्यामुळे. तर आता बघू दुसरा कागद घेऊया 9 इंचाच्या गळ्यासाठी. तर लिहून काढतो मी तुम्हाला. आपलं गळा उंची 8, आपण शोल्डर घेतलं होतं 5.6 म्हणजे 5.5. गळा रुंदी आपण 2.5 घेतली होती 2.4. आणि मुंडा रेषा पण घेतली 6. आपण छातीची घडी 9च घेतली होती. हे बघा आता गळा उंची आपण 9 घेतली. तर आपल्याला काय करायचं, एकदम हा खोल गळा आहे. 9 इंच म्हणजे खोलच झाला. तर आपल्याला काय करायचं आहे, आपला 36 साईज आहे, त्याच्यामध्ये 36 मध्ये 1 वजा करायचा आहे. तर 35 आलं. तर 35चा चौथा भाग आपण काढायचा आहे. 35चा चौथा भाग. 35चा चौथा भाग किती येतोय, तर 7.25 येतोय 35चा. तर 7.25 आपण इकडं 36 मध्ये आपण वजा केलेला आहे 1 इंच. 35 आलं. 35चा आपण चौथा भाग काढून इथं हे चौथा भागाचं हे करायचं आहे. तर 7.25 आलं. पहिल्यांदा आपण 8ला 7ला 9 घेतलं होतं, पण आता 9 गळा आपला वाढलेला आहे. तर आपण छोटं इथं पाठीमागच्या भागाला कमी करायचं आहे. मग 7.25 आलं. 1 इंच कमी घेतलं आपण 36च्या साईजमध्ये. 7.25 आलं. आणि आता आपण शोल्डर किती टाकलं बघा. मगाशी टाकलं होतं ते शोल्डर 5.5. तर आपण आता 5.5 टाकायचं आहे. 1/2 इंच आपण शोल्डर कमी केलं. गळा आपला इथं खाली वाढला, त्याच्यामुळे आपण इथं आतल्या बाजूला आलो 1/2 इंच कमी केलं. 5.5 मागाशी घेतलं होतं 8 गळ्याला 8 गळ्याला. आता आपण 5.5 घ्यायचं आहे 9 गळ्याला. 5.5 इथं घेतलं तर 1/2 इंच आपण परत खाली वाढायचं इकडे. इथे 5.5 घेतलं तर इथं आपण 5.6 घ्यायचं मुंडा रेषेसाठी. हे 5.6 घेतलं, कारण मुंडा आपल्या आल्याशी मतलब आहे आपल्याला. फक्त 16 मुंडा आला पाहिजे. मग ते शोल्डरचं काय काय करायचं ते आपण स्वतः गणित तयार करायचं. तर बघा ना 5.6 इथं आपण रेष मांडूया आणि 5.9 आपण छातीचा भाग घेतला. 1 इंच आपण छातीमध्ये वजा केलेला आहे. 2 इंच आपण थोडं मार्जिनसाठी आपण जे ठेवतो ते ठेवलं. आपण आता काय फक्त हे काढायला लागलो मुंडा आणि शोल्डर. तुम्हाला समजेल असं सगळं व्यवस्थित मी सांगायला लागले. आणि कागद आपण असा साधाच कागद वापरायचा आहे. कारण आपण चुकलं तर आपण कागद टाकून देतो येतो. पैसे घालत बसायचं नाही. 0 बॅलन्समध्ये आपण शिकायचं आहे. अर्धा इंच उतार द्यायला आपण चुकायचं नाही. आता आपण 16 राऊंड येतो का बघा. 16चा दुसरा भाग 8 येते काय बघायचं. तर बघा आता आपल्याला मुंडा 8 येतो काय बघायचं. दुसरा भाग अर्धा इंच आपण वरती सोडला असं. हे बघा 8 आलं बरोबर. आपण शोल्डर किती घेतल्यानंतर 8 येते हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर आपण आता हा कागद ठेवून आता आपण 10वा भाग काढूया. 10 गळ्याची शोल्डर किती घ्यायचं आणि मुंडा किती घ्यायचा ते सांगते तुम्हाला. 9 गळ्यासाठी आपण घेतलं होतं शोल्डर 5.5 आणि गळा रुंदी घेतली होती 2.25 आणि मुंडा रेष आपण घेतली होती 5.6 आणि छातीच्या घडीचं आपण 1 इंच आपण वजा केलं होतं छातीच्या मापामध्ये. तर आपलं 5.9 आलं होतं.
36 वजा 1 35. 35चा आपण चौथा भाग केला तर 8.25 आलं होतं. ते हे आता लिहून काढले. तर आता आपल्याला 10 गळ्याची उंचीप्रमाणे शोल्डर टाकायचं आहे. 10 गळ्याच्या उंचीला शोल्डर किती येते ते बघू आपण. पाव इंच आपल्याला कमी करत यायचं आहे आणि इथं मुंड्याच्या रेषेला वाढवायचं आहे 5 इंच. तर बघा आता हे 5.5 होतं तर आपण 5.25 घ्यायचं आहे. 9ला 5.5 होतं. आता तर 10ला काय करायचं आहे, शोल्डर आपण 5.25 घ्यायचं आहे. 5.25 घेतलं. ही आपली गळा उंची 10. आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.25. 2.25 गळा रुंदी घेतली. आपल्याला खाली इथं तुम्ही जास्त वाढेल असं तर चालते गळा. हे रुंदी आपण इथं 2.5च घेतली. इथं 2.5ला पण खूप मोठा गळा होतो. इथं आपण 2.25 घेतलं तर आपल्याला 5 इंच परत खाली वाढवायचं आहे मुंड्यासाठी. म्हणजे बरोबर आपलं 16 मुंडा यासाठी मी हे तुम्हाला गणित सांगत आलेलं आहे. गणितच असं असते. समजून व्यवस्थित घेतला तर तुम्हाला व्यवस्थित समजणार. तर आपण काय केलं, 10 उंची गळ्याची तर आपण 5.25 शोल्डर घेतलेला आहे. 5.5 पाव इंच कमी करत यायचं आपल्याला. 5.25 घेतलं तर 5.25ला 5.5 आपण खाली 5 इंच वाढवायचं आहे. 5.5 झालं आपलं. आणि आपण 36 मधनं मायनस वजा करायचा आहे. तर बघू आपल्याला परत 36 मधनं 1 वजा करायचा आहे. 35चा चौथा भाग टाकायचा आहे. 8.25 10 साठी पण 2 इंच परत पुढे मार्जिन असतं. हे आपली फिटिंगची रेषेत येतं. त्याच्या हिशोबानेच आपण सगळ्या गोष्टी करत असतो. हे 1.5 इंच आपण असं घेतलं. अर्धा इंच आपण उतार दिला. उतार द्यायला चुकायचं नाही. तर बघा गळा उंची 10, शोल्डर 5.25, 5.5 आपण घेतलं. मुंडा रेष तर आपल्याला 8 इंच असं येते काय बघायचं आहे. हे 1.5 इंच आपण असं इथं घेतलं. तर बघा अर्धा इंच आपण वरती सोडायचं आहे मार्जिन. बघा हे बरोबर 8 इंच आलं. आपलं हे आता 10वा भाग झाला. आपलं 10 गळ्याची उंची झाली. तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. तर बघा 10 गळ्यासाठी आपण 5.25 शोल्डर घेतलं होतं आणि 2.25 गळा रुंदी घेतली होती आणि मुंडा रेष आपण घेतली ती 5.5. तर आपण 36च्या साईजमध्ये 1 इंच आपण वजा केलं होतं. 35 आलं तर 35चा चौथा भाग 7.25 आपण छातीची घडी घेतली होती. तर आपल्याला आता 11 इंच गळ्याची उंची काढायची. 11 आजकाल चालणारं डीप गळ हे एकदम फेवरेट आहे. आपल्याला गळा रुंदी 2.5 घ्यायचे. ह्याला जास्त घेतलं तर ते एकदम मोठा होतो गळा. आणि आपण गळा वरती रुंदी 2च घ्यायचे. तर शोल्डर आपल्याला टाकायचं आहे फक्त 5. आपण बघा 10 गळ्याला 5.25 घेतलं होतं तर 0.5 इंच आपण ह्याच्यात वजा केलेलं आहे. 0.5 इंचाचा फरक पडतो. 0.5 इंचा जर ज्यांना समजलं त्यांना पूर्ण टेलरिंग काम आलं असं समजा. 5 असं घेतलं की आपल्याला रेष व्यवस्थित अशी येते. तर आपण इथं 5 घेतलेला आहे तर 5 इंच फक्त खाली वाढवायचं असेल. 5.25 बघा 10 इंच गळ्यासाठी आपण छातीच्या चौथ्या भागातलं किती, छातीचं 1 इंच आपण कमी केलं होतं. तर ह्या 11 इंच गळ्यासाठी आपण 2 इंच कमी करायचं छातीचा भागातलं. 36 भागिले 2 तर 34 येते. 34चा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे. 34चा चौथा भाग ते आपल्याला येणार आहे 8.5. आपण शोल्डर घ्यायचा आहे 5.5 कारण 5.25 जर घेतलं तर एकदम आखूड होणार. तर आपण 5.5 शोल्डर घेऊया. हे मुंडा घेऊया, मुंडा रेष. आणि गळा रुंदी घेतली 2. आपला गळा हे 11 इंच. खाली आपण 2.5 इंच रुंदी घेतली गळ्याची. आणि आपण शोल्डर घेतलेलं आहे 5. शोल्डर 5 घेतले तर आपल्याला मुंडा रेष खाली 5.5 करायचे. मुंडा रेष 5 इंच ऐवजी 5 इंच परत एक्स्ट्रा वाढवून 5.5 करायचे आहे. आणि आपल्याला वजा कुठं करायचा आहे, 36 मध्ये 2 इंच वजा करायचा आहे आपल्याला. 34 आलं. 34चा पण
चौथा भाग काढायचा आहे, 8.5 इंच येते, 2 इंच पुढे मार्जिन. म्हणजे कुठं कमी केल्यानंतर कसा आपला मुंडा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. 5.5 जर आपण 5.25 केलं असतं तर मुंडा आखूड झाला असता, म्हणून आपण 5.5 घेतलं. तर आपलं हितली रेष ही टिंब तिथं आपलं 8 आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण इकडं थोडं कमी केल्यानंतर ब्लाऊज एकदम इथं रुंदी वाढते, अशी रुंदी वाढल्यानंतर इकडे कमी असलं तरी पण चालतंय. म्हणून आपण ॲडजस्टमेंट अशी करायला लागते. हे फक्त ज्या गणिताच्या हिशोबाने जर चाला गेलं तर आपलं ब्लाऊज आपल्याला कधी जमणार नाही. आपल्या डोक्यालिटीनं आपण करत राहिलो, सतत प्रॅक्टिस असली तर तुम्ही एकदम परफेक्ट शिवायला शिकणार. आकार मारायला पण असं शिकायचा. अकराईंचा गळा हा कुणाला ब्रॉड पाहिजे असतोय, कुणाला चिंचोळ पाहिजे असतोय. तर आपण आपल्या पद्धतीनं आपण काढायचं. मी जे हे केले ते तुमच्या कोणताही साईज असू देत, मी जी पद्धत वापरली तीच पद्धत तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं 36 असू दे, 34 असू दे, कुठलंही असू देत, जसं मी मापं टाकले ती पद्धत आपण वापरायची आहे. हा उतार द्यायला मात्र चुकायचा नाही, गळ्याचा एक मोठा गळा आहे त्याच्यामुळे. तर आपल्याला इथं हे अर्धा इंच सोडून आपल्याला हे 8 येते काय बघायचं आपल्याला. तर बघा 11 इंच आपण गळा घेतला, शोल्डर घेतला आपण, परत तुम्हाला सांगायला 5 इंच शोल्डर, 5 इंच घेतलं आपण. गळा रुंदी ही गळाची हे मुंडा रेष घेतली आपण 5.5 इंच. आपण गळा रुंदी घेतली 2 इंच. तर बघा आपल्याला 8 इंच इथे येते काय बघायचं आहे. हे बघा 8 इंच आलं. मला एक सांगायचं आहे तुम्हाला की कोणतंही तुमचं माप असू दे, पूर्ण शोल्डर घ्यायचं, पूर्ण जेवढं शोल्डर येईल त्याच्यातनं आपण मायनस करायचं आहे. किती आता मागापासून मी तुम्हाला 7 इंचापासून सांगितलं. तर शोल्डर पहिल्यांदा जे शोल्डर तुम्ही घेणार आहे 7 असू देत, 8 असू दे, किंवा तुम्हाला कितीचं पण गळा असू देत, शोल्डर आपण वजा करायला शिकायचं. आता हे जे सांगितले तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल. जर नवीन मैत्रिणी असल्या तर त्यांना पण सांगा व्यवस्थित. तर बघा 11 इंच गळा उंचीला 5 शोल्डर घेतलेला आहे, 2 इंच आपण गळा रुंदी घेतली, मुंडा रेष आपण 5.5 घेतली, आणि आपण 36 मध्ये 2 वजा केले, 36 साईजमध्ये 2 वजा केले, 34चा चौथा भाग 8.5 इंच. हे मायनस केल्यानंतर उत्तर आलं आपल्याला 8.5. तर ते मायनस का करायचं की पाठीमागच्या भागासाठी पूर्ण रुंद ज्यावेळी 11 गळा असेल त्यावेळी पूर्ण असं गळा फुल मोठा होता असो, त्याच्यामुळे ही उंची इकडं कमी असली तरी चालते हिची रुंदी. तर मैत्रिणींनो 7 ते 11 पर्यंत आपण गळा उंची बघितली, शोल्डर कसं टाकायचं, मुंडा कसा घ्यायचा. तुम्हाला समजलं असेलच. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.